येरवाडकर शाळेमध्ये मी आहे. दुसऱ्या रेल्वे गेट आणि टिळकवाडीमधला एरिया. सर कसं काय दिसलं कोणाला ते? बाहेर ना आलं काय? पाठीमागे तुमच्या ओपन आहे, अगोदरही साप सापडले आहेत. आणि कोणता साप आहे कळलं काय? बरोबर, धामीने त्यांनी ओळखले पण. आणि कसा मोकळा दिसला बाहेरून मला दिसला. साप एखाद्या वेळेला अडचण थांबला तसे थांबू शकतात. शक्यतो सापाला काहीतरी अडचण लागते, पण सापाला जर जायला जागा नसली तशी थांबू शकतात. धामण आहे आणि कुठेही साप येऊ शकतात, शहर वस्तीतसुद्धा. कारण आजूबाजूला तसा परिसर असतो, आम्ही त्याचाही विचार करायला हवा. धामणपासून काही धोका नाही आहे. तो तसा चप्पलमध्ये अडकला आहे आणि बंद जागेमध्ये तो अटॅक पण करू शकतो. कशा प्रकारे प्रयत्न करतोय बघा. आता मी त्याला असा पकडला, पण शक्यतो साप तोंडावर चावण्याचा प्रयत्न करतोय धामण, पण धोका मात्र नाही आहे. शेपटीने मारतोय म्हणतात ते चुकीचं आहे. त्याच्या तोंडातच विष नसतं, शेपटीत कुठे येणार लक्षात घ्या. आणि साधारण 4-4.5 वर्ष वयाचा हा साप आहे. धामण पासून काही धोका नाही आहे लक्षात घ्या. पण इथं नागाची पिल्लंही सापडले आहेत, म्हणजे परिसर त्याच्यावरून तुम्ही समजू शकता. आणि धामण सतत अशा क्रिया करू शकतोय आणि हालचालीवरून सुद्धा सापांना आम्ही अंदाज बांधू शकतो. धन्यवाद.